आता बघूया आपल्याला एखादा स्टॉक वॉचलिस्टमध्ये जर ॲड करायचा असेल तर काय करायचं. समजा मला SBI ॲड करायचं, मी SBI सर्च करेल, तर मी इथे जेव्हा क्लिक करेल तर तो वॉचलिस्टमध्ये ॲड होऊन जाईल माझ्या, आणि साईडला त्याची इन्फॉर्मेशनही ओपन झाली. इन्फॉर्मेशनमध्ये माझ्याकडे काय काय माहिती आहे, मार्केट्स, त्याचे टेक्निकल जर मला बघायचे तर पिवोट लेवल्स काय काय आहेत ते दिसतात. ते थोडं खाली आलं तर मूविंग ॲव्हरेजेस, इंडिकेटरच्या लेवल्स हेही दिसतं आहे मला. मार्जिन बघितलं तर मला मार्जिन कळतं की इंट्राडेला, MTFला आणि डिलिव्हरीला मला किती मार्जिन लागतं आहे, आणि जर मला बाय आणि सेल करायचं तर त्याचेही बटन मला इथे अवेलेबल आहे. ऑप्शन चेनमध्ये जाईल तर मला स्टेट बँकेची ऑप्शन चेनही इथे दिसेल, आणि मला ते ऑप्शन चेन बघताही येईल की कुठल्या स्ट्राईक प्राईसमध्ये किती ओपन इंटरेस्ट आहे, त्याची LTP काय आहे, कॉल किती चालू आहे, पुट कितीला चालू आहे, त्याचाही चार्ट ओपन करायचं का, किंवा त्याला बाय सेल करायचं का, तेही बटन माझ्याकडे इथेच अवेलेबल आहे. नुसतं मी ऑप्शन्सवर जर या टॅबवर क्लिक करेल तर माझ्याकडे इकडे टॉप 5 ट्रेडेड ऑप्शन्स आलेत. खाली जाईल तर समरी पण दिसते मला, की समरीमध्ये ॲट द मनीची IV किती आहे, IV काय वाढली आहे, कमी झाली आहे, लॉट साईज काय, या सगळ्या डिटेल्स इकडे खाली समरीमध्ये दिलेल्या आहेत ऑप्शन समरीच्या. फ्युचर्समध्ये जाईल तर मला फ्युचरमध्ये फ्युचरचा व्हॉल्यूम, त्याचा ओपन इंटरेस्ट तो किती वाढला आहे, किती कमी आहे, प्रीमियममध्ये का डिस्काउंटमध्ये, याही गोष्टी मला इथे बघायला मिळतील. फंडामेंटल्समध्ये गेल्यावर मला या कंपनीचे फंडामेंटल्सही दिसतात आहे. या टॅबमध्ये इतकी सारी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. सेक्टरची इन्फॉर्मेशन आहे की हे कुठल्या सेक्टरमध्ये फॉल होत आहे, तिथे दुसरे त्याला आपण सब सेक्टर काय म्हणतो, आणि क्लासिफिकेशन काय आहे या स्टॉकचं, लार्ज कॅप आहे, मिड कॅप आहे की स्मॉल कॅप आहे. पुढे फायनान्शियल्सवर जाल तर तुम्हाला फायनान्शियल्सही बघायला मिळतात आहे, आणि त्याच्यात तुम्हाला पहिले दिसतं इन्कम स्टेटमेंट, नंतर दिसतं बॅलन्स शीट, आणि खाली कॅश फ्लो. या व्यतिरिक्त जर पुढे जाल तर तुम्हाला दिसते स्मार्ट इन्व्हेस्टमेंट. स्मार्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, जेव्हाही तुम्ही एखादा स्टॉक बघता आहात, तुम्हाला याची SIP जर चालू करायची आहे तर तुम्ही इथे स्टार्ट SIPवर क्लिक कराल तर तुम्ही त्याची किती क्वांटिटीची तुम्हाला SIP करायची, काय फ्रिक्वेन्सीनी करायची, डेली SIP करायची, वीकली करायची की मंथली करायची, ते ऑप्शन्स अवेलेबल आहे. कुठल्या दिवशी करायची ती सेट करता येईल, टाईम सेट करता येईल की तुम्हाला काय टाईमला ती SIP सेट करायची, कारण की ही स्टॉक SIP आहे, आणि इथे क्लिक करून तुम्ही ती स्टॉक SIP करू शकता.